मनु डायरी युट्यूब चॅनल मध्ये मी निलेश पाटील सर्वांचं स्वागत करतोय. माझ्या मित्राचं चॅनल आहे मनु डायरी युट्यूब चॅनल, तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि खरं तर आजचा विषय असा आहे की बैलगाडी क्षेत्र म्हटलं की नाद एकच बैलगाडा शर्यत. आणि अर्थातच आम्ही आज या ठिकाणी आलोय. बाबुराव खंडू मुरुडकर यांची बैलगाडी शर्यतीमध्ये असते, अनेक वर्ष असते. आणि अर्थात त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी आणि माझा मित्र मनु इथे आलेलो आहोत. अर्थात देवपारंगी गावचे ते माजी सरपंच आणि अनेक वर्ष बैलगाडी क्षेत्रात त्यांचे वडील सुद्धा होते. मग रोडला शर्यती असायच्या, त्या ठिकाणी सुद्धा बाबुराव खंडू मुरुडकर यांची गाडी असायची. आज माझ्या सोबत आपण पाहतोय राकेश जोशी आहेत, त्यांचे जावई आहेत, ते सुद्धा आहेत. त्यांचे भाऊ जगदीश मुरुडकर आहेत. आणि अर्थातच आपण जाणून घेणार आहोत बैलगाडी क्षेत्रामध्ये ते किती वर्ष आहेत, कशा पद्धतीने त्यांनी बैलगाडी हाकलली, किती वर्ष ते गुलालात पात्र आहेत. कारण गुलाल भंडारा खूप महत्वाचा असतो बैलगाडी क्षेत्रामध्ये. तर माझा मित्र मनु या ठिकाणी आहे. मनुलाच मी विनंती करतोय की पहिला प्रश्न तुमच्या माध्यमातून मनु आपण विचारूया. तर मी स्वतः मनु पाडेकर आपलं स्वागत करतो मनु डायरी युट्यूब चॅनलमध्ये. आणि विशेष कौतुक म्हणजे यांनी आपल्याला स्वतःहून बोलून घेतलं की आपण मागच्या मुलाखतीमध्ये थोडं बोललेलं याच्याबद्दल की कोणी बोलवत नाही, पण यांचं त्यासाठी कौतुक करतो प्रथमतः की स्वतःहून बोलून घेतलं आम्हाला. आणि पहिला प्रश्न तुम्हाला असेल की यावर्षी कोणत्या कोणत्या गटामध्ये आणि कुठे कुठे गुलालाचे मानकरी झालात तुम्ही? सिमीला पहिल्यापासून. आणि कोणत्या कोणत्या बंधामध्ये नंबर झाले? पहिला नंबर खैरा, आयटम भाईच्या सहकार्यामुळं त्यांच्या समज ज्यांनी मला प्रेरणा दिली की सेट तुम्ही गाडी फायनलला काय सेमीफायनल टाकतो, तर तुमची इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही. आयटम भाई खैराचे रहिवासी आहेत, त्यांच्यामुळे पहिला नंबर ते तिथे खैऱ्याला आला आपला. अच्छा. आणि तिथपासून सेमीफायनल. सेमीफायनल. त्याच्या आधी कोणत्या गटामध्ये? त्याच्या आधी 2023 ला आपण सेमीफायनल मध्ये होतो. ओके. म्हणजे वरच्या गटापासून सुरुवात. अच्छा. म्हणजे आणि बैलगाडी सुरुवात तुमच्या पासून सुरू झाली की वडील? बैलगाडी सुरुवात आहे माझ्या आजोबापासून, नारायण जानू मुरुडकर यांच्यापासून सुरुवात आहे ती. आणि वडील तर माझे नामकीन बैलगाडीवाले होते. अच्छा. आणि तेव्हा मग पहिली जोडी कोणती, पहिल्यांदा शर्यतीत जोडी उतरवली ती कोणती होती काय? पहिल्यांदा ज्या शर्यतीमध्ये जोडी उतरवली तो एक आम्ही चाकरून आणला होता बैल, आणि दुसरा आमच्याच घरचा बैल तयार केला होता आम्ही, म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये. वडिलांनी घरून गाय विकत आणली, त्यांच्यापासून जे निर्माण झालं आणि त्याच्या गाल्यामध्ये आम्ही चाकरून एक बैल आणला. त्या बैलाने मग कमीत कमी एका बैलाच्या घरात एका वर्षामध्ये आम्ही 12 बैल हाकलले होते. तो बैल सरस होता. आंदोशीला आम्ही एका बैलाने सेमीफायनल मारली होती. एक बैल टर्नवरती पडल्यानंतर सील मोडून बैल साईडला गेला, तेव्हा आम्ही क्वार्टर फायनल गाडी एका बैलाने आमची क्वार्टर फायनल मारून दिली होती आंदोशीला. त्याच्या खरेदीबद्दल थोडं सांगा, कुठून केली? आणि कारण यांनी खूप सारे आताची जी बैलजोडी आहे ती पहिलं माझे दोन्ही बैल काशीचे होते. तर एक हौशा आणि दुसरा राजा. तर हौशा बैल मी गेल्या वर्षी 16 जानेवारीला 9 डिसेंबरला त्याला मी चेंज केला आणि त्याच्या गाड्यामध्ये छाप्या घेतला. मी काशी धरून छाप्या घेतला गणेश आप्पांचा. आणि 16 जानेवारीला थोडा राजा कमी पडल्यामुळे मी बालमा घेतला. कर्नाटक पॅटर्न धरून तर कर्नाटक पॅटर्न, पण बालमा मी कोरेवरून सेकंड तिरोडे याच्याकडून घेतला. आणि ही जोडी जमल्यानंतर 13 सेमीफायनल आणि एक फायनल मारली. ही जोडी जमल्यानंतर 11 सेमीफायनल आणि 12वी फायनल मारली. अच्छा. म्हणजे शेवटची जी शर्यत होती तेव्हा फायनल. पहिला पण गुलाल आणि लास्टचा पण गुलाल. फायनलचा गुलाल कोणत्या बंधामध्ये भेटला? त्याला वाली रोहामध्ये. म्हणजे अलिबागवरून जाऊन रोहामध्ये फायनल मारलेली आहे. तर बैलगाडी क्षेत्र म्हटलं म्हणजे कोणतेही क्षेत्र म्हटलं तर एखादा मार्गदर्शक किंवा गुरु महत्वाचा असतो. तर ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमचा गुरु किंवा मार्गदर्शक कोण? माझा गुरु बोलला तर मी अनिल पालवणकर. आणि जेव्हा पालवणकर माझ्या गाडीवरती बसला तेव्हापासून मला जे स्टेटमेंट भेटली बैलांना, अनिकेत पालवणकर जी स्टेटमेंट भेटली ती आता मी स्टेटमेंट अशी भेटली की मला खाण्याला महत्व नाही, पण जे स्टेटमेंट गुरु होणं याला महत्व होतं. तेव्हा कोणत्या वेळी कोणतं खाणं द्यायचं, नियोजन किंग. आणि माझं जावई राकेश जोशी ते हे कसं खाणं तुम्ही किती पण घाला, खाण्याचं घेणं काय नाही, पण त्याही जे सहकार्य केलं मला बैलामध्ये ते अप्रतिम होतं. आणि माझ्या भावानं. तर राकेश जोशी आपल्यासोबत बसलेले आहेत. तर
काय सांगाल तुम्हाला बैलगाडी क्षेत्राची आवड कधीपासून लागली? बैलगाडी क्षेत्र हे यांच्या पहिल्यापासून आहे. यांच्या खंडू नारायण मुरुटकर हे फायनल सम्राट त्यावेळेच्या रोडवरचे, आणि आता बाबुराव खंडू मुरुटकर यांना ही आवड असल्यामुळे त्यांनी पहिली बार बैलगाडी 4 बैल चेंज केलेत. एक हौशा म्हणून बैल होता, त्याच्यानंतर त्यांनी राजा घेतला, राजानंतर एक आरेख शबे आता आपल्याकडे, आणि बलमा. त्या बलमा आणि आरेख शबेने आपल्याला 11 सेमीफायनल मारून दिले सध्या. आणि लास्टला बरेच जण बोलायचे का जमणार नाही, तुम्हाला जमणार नाही, पण करून दाखवलं. अनिकेत पालवणकरने आपल्याला घडून आणलं. हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत ते, फायनल आपण मारलेली आहे 12वी. आणि याच्या पुढचं स्वप्न आणि इच्छा आहे सातारा बंदरामध्ये फायनल मारायची आपल्याला. त्या वयावर आपण पुढे येणार आहोत. काका, पुढला प्रश्न विचारतो. यावर्षी तर म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळालं, सेमीफायनल पर्यंत चांगली गाडी धावली आपली. तर पुढल्या वर्षीची काय तयारी असेल आणि कोणत्या गटामध्ये गाडी धावावी अशी तुमची अपेक्षा आहे, आणि त्यासाठी काय तयारी चालू आहे? पुढल्या वर्षी म्हणजे नवीन हंगाम आता सुरू होणार आहे. 2024चा नवीन हंगामा असं यावर्षी आम्ही नियोजन केलंय. त्या आमची फेऱ्या तर पूर्णपणे फुलणीला चालू आहेत. वालू माती आम्हाला समुद्र बंदर वालू बंदर होते, आणि गेल्या वर्षी पण माझं पूर्णपणे फेरं वालू बंदराला मध्ये होते. कारण मी काशीचं 75% काशीचा रहिवासी असल्या कारणानं माझं बैल पण इकडेच असतात आणि वास्तव्य पण माझ्या इकडे. माझे दोन्ही कुटुंब, मी, माझा लहान भाऊ, माझे जावई, आमचे तिन्ही कुटुंब आम्ही काशीतला वास्तव्य आहे सध्या. मग तुम्हाला जास्त कोणती शर्यत म्हणजे कुठे शर्यत करायला आवडते, समुद्रावरती माती? मला समुद्र बोललं तर बॅडला घ्या त्या मानाने, आणि माती बंदर बोललं तर एकदम बेस्ट ऑफ लक आहे माझ्यासाठी. तुम्हाला माती बंदर हो हो. मग एवढ्या शर्यती आता झाल्या, तुम्ही एवढे गुलाल, तर एखादी आठवणीतली शर्यत कोणती आहे, म्हणजे जी म्हणजे आयुष्याच्या शेवटापर्यंत ती शर्यत तुमच्या लक्षात? नाही, आठवणीची शर्यत म्हणजे रोहा अष्टमी आपल्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला, तिथे मी हॅट्रिक मारली यावर्षी सेमीफायनल मध्ये. हॅट्रिक मारली म्हणजे तिथून मला बिना रोह्यामधून माझा गुलाल जेव्हा रोहायला गेलो तिथे ते मी गुलाल पात्र आहे, रोहा लकी ठरलेलं. असं कोणतं बंदर आहे ज्या बंदरात तुम्हाला अपयश आलं? असं कोणतं बंदर सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, आज माझ्या शेजारी आज मी पेन, अलिबाग, मुरुड या ठिकाणी गाड्या मारतो, आणि माझ्या गावातल्या लोकांना आवड होती तर खरोखर मला बाबुरावची गाडी बघायची आमच्या वयोवृद्धासाठी. तर मी माझ्या शेजारी गाव कातरपाडा बंदर आहे, माती बंदर, तर तिथे मी एकदा ट्राय केली, 2दा ट्राय केली, पण तिसऱ्यांदा ट्राय केली, तिसऱ्यांदा गेली पण माझी गाडी चौथी, तिथे मी अपयशी ठरलो. तिथे मला लक नाही बाबा. कातरपाडा संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपली गाडी असते? हो 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 हो. शर्यत कुठे असो, किनारे असेल किंवा माती बंदर असेल? हो हो. मग यावर्षी कातलपाडा बंदरामध्ये इच्छा पूर्ण करणार का? हो, आणि म्हणजे गाववाल्यांची हाऊस करणार? म्हणजे लोकांची इच्छा असल्या कारणानं मला तिथे मी तिसऱ्यांदा पडलो, आणि जरी गाडी फायनलला होती, गाडी पलटी होऊन पण चौथीत आणि अशी पण चौथीत. गाडीने 5 नंबर नाही घेतला, पहिला 2 नंबर नाही पण चौथी गाडी, पलटी होऊन पण चौथीत आली. म्हणजेच तुम्ही गुलालाच्या जवळ आले. म्हणजे अगदी सेमीफायनल मध्ये सुद्धा म्हणून त्यांनी गाडी सोडली त्यावेळेला चौथी आली, फायनल मध्ये सुद्धा चौथी आली. म्हणजे तुम्ही गुलालाच्या जवळ आलेला आहात. कातलपाडा बंदर हे आपल्या जवळचं आपल्या विभागातलं आहे, आणि मागच्या वर्षी त्याच बंदरामध्ये सर्वात जास्त शर्यती झाल्या. तर येणाऱ्या नवीन हंगामाची सुरुवात मला वाटतं मग आपण कातलपाड्यापासून सुरू करणार आहात? हो, जसं होईल नियोजन प्रत्येक गाड्या जिथे यजमानांचा हे असेल की तिथे आपण आपली गाडी घेऊन जातो, त्याबद्दल वाद अजिबात नाही. आपल्या दोन्ही बैलांची नावं काय आहेत? आरेख छब्या, हा आरेख छब्या पहिला घेतला गणेश आपण करणार, मी कर्नाटकी पॅटर्न. हा इकडे बांधला आरेख छब्या, ते मालक आहेत बैलांचे. हा, आणि बालमा म्हणून हे पण कर्नाटकी पॅटर्न आहे, तो पण कर्नाटकी पॅटर्न आहे. तो मी शेखर तिलोरे, माझ्या उजव्या बाजूला हा बलमा बैल आहे. हो, बालमा बैल दोघांकडून शेखर तिलोरे हा कोरलेचा. त्याला मी माझा चांगला फायनल सम्राट बैल दिला, आपला समुद्र किनाऱ्याचा फायनल सम्राट बैल राजा म्हणून. मग आतापर्यंत तुमच्या दावणीला किती बैल झाले असतील, आणि त्यामधला तुमचा आवडता बैल कोणता? आता म्हणजे आता चालू हंगामामध्ये माझ्या दावणीला आता पण 4 बैल झाले चालू, म्हणजे 2022, 23 आणि 25 मध्ये 4 बैल झाले. त्यातला म्हणजे बैल बोलला तर आरेख छब्या हा माझा हुकमी हक्क आहे. हुकमी हक्का म्हणजे जागा असे शास्त्र पेन पण दोरी रेषेत जाणार, रेषेच्या ना
त्याचा माझ्याकडे बालमा आहे, बालमा त्याला उपमी आहे, पण तो त्याचा एक गुण असा का तो यशनाला हात लावून देत नाही अजिबात. पण पळायला चांगला. पळायला चांगला, पण त्याच्यावर तुम्ही विश्वास टाकू शकत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. बैल वर्णन शिवाय आपल्याला वाद अजिबात नाही, पण यशनाला हात लावून न देण्या कारणाने त्याच्यावर विश्वास नाही, काय करेल सांगू शकत नाही कधी. तसा आरिफ छबे हा दोन्ही मित्र माझ्या शास्त्रीय त्याचा आणली माणसाने माझ्या गाडीवर बसावं. आणि आता ड्रायव्हर कोण असतो गाडीवर? ड्रायव्हर मला आता अनिल पालनकरांनी जे मला हे दिले नियोजन किंग बोलतात तो काय, आणि सध्या ड्रायव्हर तोच आहे आणि बैलांचे देखरेख पण तोच करतो प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन. आणि भावेश अनुष्ठित आपला. तर आता ज्या फायनल मध्ये जोड्या धावत आहेत म्हणजे माती बंदर असेल किंवा समुद्र किनारा, तर त्याच्यापैकी कोणती अशी जोडी आहे ती म्हणजे ती बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला आवडते, म्हणजे ती गाडी असली तर बघायला जायची इच्छा असते फायनल मध्ये? आता फायनल मध्ये बोललं तर आपल्या विभागाचे संदीप पाटील, हे संदीप पाटील हे कसं माझ्या मित्राचे भाऊ होते. मित्राचे भाऊ असल्या कारणानं त्यांचा आदर मला आणि माझा आदर त्यांना. सध्या मोहन जोशी सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये थोडे बाहेर गेलेले आहेत. पण जुने आणि अनुभवी गाडीवान आहेत, अनेक वर्ष समुद्र किनारी, माती बंदर सर्व ठिकाणी फायनल मारलेत मोहन आणि जोशी. मेन बोललं तर काय चेतन भोपी आणि गुरु हा मल्ल्यांचा खरोखर त्यावेळी मला असं जे हे दिलं सजेशन पहिलं अगोदर दिलं, मामा अशी गाडी हे करा, मामा असं बैलांना हे करा, तुम्ही माझ्याकडे बैल आणा. तर त्यांच्या विषयामध्ये त्यांच्याकडे पण मी बैल घेऊन दिले होते काही म्हणजे याच्यासाठी. कारण मला मी खाणं वेळ पुरू शकतोय, पण बैलांना ते काय नियोजन असतं ते मला भेटलं नव्हतं अगोदर, माहित नव्हतं. हा तर निलेश दादा, हे बैलगाडी क्षेत्र असं आहे जिथे एका माणसाने करून काही होत नसतं, त्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. तर आपल्यासोबत राकेश दादा काय सांगतील, फॅमिलीचा सपोर्ट करत असतो आणि कशा प्रकारे फॅमिली बैलांसाठी काम करत असते? नियोजन करण्यासाठी कसं माहिती आहे, आपण इथे काशीदला साई किसन रिसॉर्टला बैल आणलेले आहेत आणि त्याचं नियोजन हे आपण पद्धतशीरपणे केलं जातं, फॅमिली मिळूनच केलं जाते. कारण ते आवड आहे पहिल्यापासून, ज्यांना बैलगाडी क्षेत्राची आवड असल्यामुळे ते नियोजन सर्व घरगुती पद्धतीने केलं जाते. आणि त्याच्यासाठी किंग मेकर म्हणून आपल्याकडे अनिकेत पालवणकर आहेत, हिंदकेशी ड्रायव्हर आहेत. त्यांनी सांगितलेल्याच नियोजनप्रमाणे त्याचं खाणं केलं जातं, त्यांना जे काय आवश्यक आहे ते त्यांना दिलं जातं. आणि आपल्याकडे खैऱ्याचे आपले मित्र आहेत खास आयटमबाई, यांच्या क्षेत्रातून आपण या इकडच्या रोहा साईडला गाड्या आखल्यात. रोहा साईडला वन साईड गाड्या आखलेल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा गाडी नेली त्यावर आपण नंबर आणलेला आहे. आपल्याला जे गोष्ट आवश्यक आहे ते या दोघांकडून खास मिळतं. आणि त्यांचा मित्र खास भावेश म्हणून आहे, तो भावेश आपल्या सोबत एनी टाइम असतो. त्याच्यामुळे हे नियोजन योग्य पद्धतीने केलं जातं, फॅमिली मिळून केलं जातं. सर्व फॅमिली मेंबर म्हणून आपण आवड, एक क्षेत्रात आवड आहे म्हणून मला या जोडीला एक किंमत आली होती पण मी देऊन दिलेली नाही. तर मला एक इच्छा आहे त्या सातारा बंदरामध्ये फायनल मारायचे या जोडीवरच, बलमा आणि छब्यावर. त्यामुळे मी जोडी दिलेल्या किंमत, भरपूर किंमत आली होती, म्हणजे याच्या बजेटच्या पलीकडे किंमत आली होती. पण मी ते क्षेत्र पैशांचा विचार नाही केलेला, पण मला एक ह्या बैलांमुळे मला एक किंमत आणि नाव भेटलेलं आहे. या क्षेत्रामध्ये मला कोण विचारत पण होतं आणि ओळखत पण नव्हतं. सासऱ्यांमुळे मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि खरोखर त्या बैलांमुळे आपल्याला इज्जत इकडे तिकडे ओळखतात का हा आपले बाबूशेठ मुरुडकरांचा जावई म्हणून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळं सर्वांची साथ असल्यामुळे इथपर्यंत आपण पोहोचू शकलो. नागाव 7-8 बंदरात तुम्हाला फायनल मारायचे असं तुमचं स्वप्न आहे, बरोबर? ह्या बैलांच्यात तुम्हाला तिथे टायमिंग नाही मिळालं तर तुम्ही पुढे दुसरा बैल घेणार का, तिसरा बैल? हा, ज्यावेळी कमी पडेल वाटेल त्यावेळी विचार केला जाईल. कारण मी सेमीफायनलला नागाव मध्ये सेमीफायनलला गाडी आखलेली आहे. पाऊन बंदर माझी गाडी पुढे रँकला होती, पहिल्या रँकला होती, शेवटपर्यंत ती गाडी शेवटी चौथी आलेली आहे, त्याबद्दल अजिबात वाद नाहीये. पण मला तिथे फायनल मारायची इच्छा आहे. ज्या फायनल म्हटल्यानंतर सर्वप्रथम तिथे टायमिंग असतं. आपली गाडी मागच्या वर्षी सेमीफायनलला टायमिंग मध्ये बसली, आम्ही तिथे होतो, परंतु तुमचे आमचा अगदी घरोबाय जीवावालीचे संबंध आहेत. परंतु तिथे एक असा प्रकार आहे, 7-8 बंदरात तुम्ही फायनलचं टायमिंग द्या आणि नंतरच गाडी त्या गटात हाकला. जर बायप्रूफ बलमा आणि आरिफ छबे ही जोडी पैकी एक कमी लागला तर तिसरा बैल लावणार का, असा माझा प्रश्न आहे. नाही, बैल लावणारच, पण मी जो व्हिडिओ बघितलेला, मी 4 वेळा झोपाच्या आधी तो व्हिडिओ बघतोय, बैल माझा कुठे कमी पडला, कशामुळे कमी पडला, यासाठी माझे गुरु आहेत, माझे गुरु आहेत, 4-5 गुरु आहेत. गणेश आप्पा आहेत इकडे, अनिकेत पालवणकर आहे, आयटम भाई आहेत, भावेश. आणि व्हिडिओ बघून मी सांगितलं काय कमी पडतोय, कशामुळे आपला बैल कोणता कमी पडतोय, त्याची पहिली मी प्रॅक्टिस करून त्यासाठी तयारीने आहे. जर खरोखरच कमी पडला तर आपण नक्कीच विचार करू त्या गोष्टीचा विचार केला जाईल. पण नक्की कोणाचा बैल घ्यायचा हा एकदम डिसिजन नाही घेतलेला. त्यावेळी किंमत काय योग्य असेल ती देऊ आणि बैल घेऊ, त्याबद्दल अजिबात वाद नाही.
पण याच बैलांवरून इच्छा आहे की फायनल मारायची आहे. नक्कीच आमच्याकडून माध्यमातून तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि एक महत्त्वाचा प्रश्न होता की जे आता बैलगाडी क्षेत्राचे आयोजन करतात, XYZ कमिटी असेल, तर ते जे गट लावतात ते त्या बैलांच्या मेरिट प्रमाणे गट लागतात की ओळखीवर गट लागतात? मी मेरिट प्रमाणे गट लावलेले आहेत आणि सर्व झाले. मी स्वतः नाव दिलेलं आहे. मला सेमीफायनलला गाडी आखलून दिली नव्हती, त्यावेळी मी बरेच जण रिक्वेस्ट केली. संदीप पाटीलांना फोन केले होते पप्पांनी, निलेश पाटलांसाठी. निलेश पाटलांना फोन केला, तिकडे गाडी लावली की तुमची गाडी खाली आखलतो. मी बोललो माझी गाडी सेमीफायनलच्या खाली येत असेल तर गुलाला मध्ये मला गाडी नाही घ्यायची. मला माझी गाडी सेमीफायनल असेल तर मी रिटर्न फी घेऊन आलेला माणूस आहे. मी मला नावासाठी हाकलायचं आहे, म्हणजे गुलालासाठी हाकलत नाही. मी खालच्या घाटात, चौथ्या घाटातनं पाचव्या, मी आजपर्यंत पहिल्या ज्या दिवशी उतरलो या क्षेत्रात त्या दिवसापासून सेमीफायनलला गाडी हाकललेली आहे. आणि सेमीफायनल फर्स्ट टाइम उतरून पण 11 नंबर मारले आणि 12वी फायनल घेतलेले आहे. गुलालासाठी खाली नाही हाकलले आजपर्यंत. त्यांचा प्रश्न काय होता की ज्या गाड्या गटाला लागतात त्या ओळखीने कुठेतरी खालच्या गटात लागतात काय? तुम्ही छान उत्तर दिलं, कारण तुम्हाला अपेक्षा सेमीफायनलची होती. कारण ज्या वेळेला बाबू शेटने मला फोन करून सांगितलं निलेश शेट आपली गाडी सेमीला अनेक ठिकाणी नंबरला बसलेली आहे, तर 7-8-15 आपल्याला आपली गाडी सेमीफायनल मध्ये हाकलायची आहे. माझे जवळचे मित्र असले तरी मी गाडी 7-8-15 बोलवून घेतली, गाडी सेमीफायनलला पात्र झाली, टायमिंगला बसली. तर त्यांचं म्हणणं काय आहे की गट बरोबर लागतात का, असं प्रश्न. पर्टिक्युलर 7-8 नाही म्हणत, म्हणजे ज्या आहे गट योग्य पद्धतीने लागतात, पण काही नियमानुसार कसं ठिकाणी आहे, काय होतं की माझा ओळखीवर मला गुलाल पाहिजे म्हणून माझी वरच्या रेंजची गाडी खाली लावली जाते, खालच्या रेंजची गाडी वरती लावली जाते, असं होतात. टायमिंग सेमीफायनलचा टायमिंग दिला जातो, पण मला टाइम द्यायला वेळ नाही भेटला की कारण आदल्या दिवशी 1-2 दिवसापूर्वी मी एक फेरा मारला होता, त्यामुळे नेहमी शक्य नाही झालं. पण निलेश पाटलांना फोन करून तो विषय ते बोलले की इथे टायमिंग द्या, नंतर काय योग्य तो पर्याय दिला जाईल आपल्याला. त्या हिशोबाने आपण गाडी आजपर्यंत त्या हिशोबातच नेली जाते. खालच्या गाठात लावण्यासाठी आपण कुठे पैसे देऊन खाली घ्या असा प्रकार केलेला नाही आजपर्यंत आणि करत पण नाही. नाही तुमच्याबद्दल नाही म्हणणार, ओव्हरऑल असं आयोजन म्हणजे चर्चा होते की ज्या गुलालासाठी गाडी खालच्या गटामध्ये हाकलली जाते किंवा मग एखाद्याची ओळख नसते, आपण लांब गेलो हाकला त्याची ओळख नसते, पण गाडी जर 4-5व्या गटाची असेल पण लांबून गाडी आली म्हणून ती गाडी वरती टाकली जाते, असे पण होतं काही नाही, बरोबर आहे तुमचं. कसा विषय आहे तो योग्य आहे, म्हणजे कसं जे रेंजला आहे त्याच गाडी रेंजला हाकला तर ते फायदा होतो या गोष्टीचा. आपण सातारा बंदरात होता, आवाज बंदरात पण क्वार्टर फायनलला ही गाडी हाकललेली आहे. आज बैल हिंद केसरीसाठी आपण क्वार्टर फायनलला हाकललेला आहे त्यावेळी. म्हणजे एवढा प्रयत्न करण्याचा तयारी घाटामध्ये वन साइड गाडी चालते आपले, पण पुलनीमध्ये पण आपण हाकलून क्वार्टर फायनलला गाडी टाकलेली आहे त्यावेळी. आपल्या इथे सर्वात मोठी स्पर्धा हिंद केसरी स्पर्धा आवास इथे झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये ही गाडी क्वार्टर फायनल मध्ये होती. चांगला प्रयत्न मला वाटतं तुमच्या ड्रायव्हरने सुद्धा केला होता, गाडी सुद्धा चांगली पळाली होती. 5व्या-6व्या नंबर पर्यंत गाडी त्या रेंज मध्ये पळत होती. तर दुसरा टर्न मारला, फिरायला गाडी दुसरी गेलेली. आपण बघू शकता आपल्या पाठीमागे यांच्या सगळ्या महिला, कुटुंबातील महिला भगिनी सुद्धा आहेत, म्हणजे त्यांना सुद्धा बैलगाडीची किती आवड आहे दिसून येते. तर काय सांगाल महिलांचं कसं सहकार्य असतं बैलगाडी जेव्हा ओव्हरऑल त्यांचं करतात तेव्हा? काय असतं माहिती माझ्या महिलांचं सहकार्य म्हणजे मी आणि माझ्या मुली, माझ्या 3 मुली आहेत, त्याला बैलाची एवढी आवड का काही हिस्ट्री गावाला आहे. ते ज्या दिवशी गाड्या असतील त्याच्या आदल्या रात्रीपासून त्यांचं खाणं पिणं पूर्णपणे बैलांच्या पाठी असतात. ते दुसरी गोष्ट माझी मिसेस, माझ्या भावाची बायकोची मिसेस, ज्या दिवशी गाड्या असतात त्या दिवशी सकाळी बैलांना धुण्यापासून आरती करण्यापासून पूर्णपणे त्यांचा मला पाठिंबा असतो. आणि गाडी जर समजा आपल्याला गुलाल नाही मिळाला तर त्यानंतर आल्यानंतर त्यांचं काय रिॲक्शन असतं? काय असतो, आता आम्ही असतो काशीतला आणि आम्ही जाणे येणे गाडीमध्ये टेम्पोमध्ये असतो. जेव्हा गाडी जरी आली तरी आनंदात आणि नाही आली तरी अति आनंदामध्ये असतात. त्यांना ते काय बोलतात, बैलांचं काम बैल करतात, आपलं काम आपण करतो. त्याच्यामुळे त्यांच्या नाराजमध्ये कधीच नसतं. त्यामध्ये उलट आम्हाला सांगतात जास्त बैलांना मारू नका, प्रेमाने त्यांना हाना, प्रेमाने हे करा. असंच पाहिजे, कारण आपली हाऊस बैल करतात मग त्यांचं ऋण आपण त्या पद्धतीने व्यक्त केलं पाहिजे. तर मित्रांनो, मुरुडकर बंधू हे नाव माती बंदरला दादा निलेशदा मागच्या वर्षी म्हणजे टॉपला 12 नंबर म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या शर्यतीमध्ये गुलाल पात्र झाले. पण विशेष म्हणजे आता बघितलं तर लगेच इंस्टाला रील येते, स्टेटसला सगळ्यांचे फोटो असतात, पण यांच्या बाबतीत मी असं कुठे बघितलं नाही की गाडी नंबरला आली त्यामुळे
रील टाकले किंवा स्टेटसला टाकले तर त्याच्यामागे काय तुमचं हे आहे म्हणजे? बाबूशेठ मुरुडकर यांची गाडी जेव्हा धावते त्यावेळी रील बनवण्याचा योग कधी आला पण नाहीये. आणि आपण कधी बक्षीस आल्यानंतर कुठे स्टेटसला किंवा इन्स्टाला रील बनवून टाकलेले नाही. बाबूशेठ मुरुडकर बंधू म्हणून गाडी असते ती. एनी टाइम म्हणजे 11 नंबर मारला सेमीफायनल आणि 12वा फायनल मारला. पण रील बनवून टाकण्याचा योग कुठे आला पण नाहीये. एक द्वीपारंगी हौशी ग्रुप आहे, बैलगाडी ग्रुप, त्यावर एक कोणीतरी मेसेज टाकतो दुसरा की बाबूशेठची गाडी नंबरला आली म्हणून. कोणत्या नंबरला आली? मुरुडकर बंधू. ह्याच्या व्यतिरिक्त कधी कुठे रील नाहीये. म्हणून तसं बाबूशेठची जेव्हा जेव्हा गाडी येते त्यावेळेला माझ्या स्टेटसला असतं की माझ्या जवळचे मित्र आहेत म्हणून मी मात्र स्टेटसला ठेवतो की बाबूशेठची गाडी 2य क्रमांकाची मानकरी ठरली फायनल मध्ये वगैरे, असं मी करतो ते त्यांच्या माझा गाडीसाठी. विचारण्याचा उद्देश काय, कारण दिखावा केला जात नाही यांच्या मार्फत. तर त्याबद्दल तुम्ही काय कोणाशी स्पर्धा केलेली नाही आजपर्यंत आणि करण्याची पण इच्छा नाहीये. एक आवड म्हणून हा छंद जोपासण्याचं काम चालू आहे. त्यांच्या वडिलोपार्जित हा प्रकार आवड आहे. त्यांच्या पहिल्यापासून घरी बैल म्हशी वगैरे सर्व प्रकार गाय वगैरे आहे आणि त्यांच्यापासून तयारी केल्याचा एक छंद त्यांना आवड आहे. आणि आता परंपरा वेळ आहे. जोपासण्याची आणि वेळ आता आहे म्हणून आता कर्नाटकी बैल, पहिले साधे बैल असायचे आपले घरगुती बैल, आता कर्नाटकी बैल आहेत आणि त्यामध्ये त्यांना चांगलं यश, भरभरून यश आलेलं आहे. खरोखर म्हणजे अक्षरशः फायनल पण मारलेले आहे आणि आता पुढे असं करण्यासाठी प्रयत्न. माझ्या वडिलांची आवड होती. माझ्या वडिलांनी असं दिवस काढला हालाकीचं की शेतातून डायरेक्ट भात विकून बैलांना खाणं आणायचं. आणि तेव्हा काहीतरी 2.5 रुपये किलो भरडा होता. 83ला 81-82ला काहीतरी 2.5 रुपये किलो भरडा होता. तेव्हा आम्ही अति गरिबी, म्हणजे गरिबीतून आम्ही शून्यातून विसू निर्माण केले. हा मग रस्ता आहे. गरिबी काय आहे ती जळून पाहिली. आणि त्या काळी माझं वडील असं म्हणजे शेतावरून आम्हाला न कळता तिथं मळणी धोराचं एक बाजकाट गाडी टाकायचं, तिथून रामराजला विकायचं. तेव्हा रामराजमध्ये मोठा बाजार आमच्या विभागाचा रामराज होता. तिथून त्या 10 किलो भाडा 25 रुपयाचा आणायचा. आणि त्या 10 किलो भाड्यावरती एक तेव्हा कपांचा हिशोब असा. आता कपांचा हिशोब नाही, आता मनाचा हिशोब झाला. बैलांना खाणं घालणं हा मनाचा हिशोब झाला. तेव्हा कसे एक कप घातलं का एक घमेलभर कुंडा असायचा. त्या कुंड्यावरती माझ्या वडिलांची गाडी हाकाली आणि तिथून आम्हाला गाडीचं सूत्र माहिती पडलं, गाडी हाकाली. बाबूशेठ, आताची बैल आहेत तुमच्याकडे, दोन्ही देखणी बैल आहेत, कर्नाटक पॅटर्न आहे, अरे छबे आणि बलमा, या जोडीला तुम्ही आता खाद्य काय घालता सध्याच्या कंडिशनला? आता सध्याच्या कंडिशनला म्हणजे त्यांना चून आणलेली आहे मी. मका, ज्वारी, बाजरी, सातू आणि भरडा हे 5-6 प्रकारचे मिश्रण, चणा आणि उडीद, चणा आणि मटकी. चणा आणि मटकी कोणून घालतो मी आणि बाकी सगळा मी त्यांचा भरडा करून लिमिटमध्ये खाणं ठेवलं आहे त्यांच्यासाठी. असं म्हटलं जातं बऱ्याचशा जणांकडे आम्ही मुलाखतीला गेलो की लोक म्हणतात की आमच्या मुलांपेक्षा जास्त आम्ही बैलांच्या पाठी मेहनत घेतो. असं काय खाद्य घालता बैलांना तुम्ही? असं काय वेगळं खाद्य काय अजून आहे? नाही असं वेगळं म्हणजे दूध हे घालतोच आम्ही, काजू बदाम म्हणतो. पण कसं मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. सगळं लोकांना सांगायचं आणि हे मला देवाने माझ्यावरती देवाची कृपा आहे. मला लहान भाऊ आहे माझा पाठी, त्याच्याबद्दल माझ्या पाठी देवाची कृपा आहे. बाकी मला कोणाची पाठबद्ध राहिली होती. जेव्हा एकदा मोठं लग्न झालं तेव्हापासून मला जावयाचा सपोर्ट भेटायला लागला आणि त्यांच्यापासून माझा लहान भाऊ आणि माझा जावई या प्रत्येक गोष्टीला मला माझ्या पाठी खांब्यासाठी उभे राहून तेव्हा मी आज वरपर्यंत पोहोचलो. तर मित्रांनो बघा, थोडेसे भावना झालेत. बाबूशेठ वारंवार त्यांच्या छोट्या भावाचं नाव त्यांनी घेतलं, जावयांचं घेतलं. खरं तर काही लोक सांगतात की आम्ही काजू बदाम घालतो, तेही घालतात, परंतु ते काय सांगतात हे सांगण्यासाठी नाहीये. म्हणजे बैलांना मोठ्या प्रमाणात दूध पाजलं जातं किंवा काजू बदाम ते घालतात, परंतु मोठेपणा कुठेही त्यांच्या माध्यमातून इथे बोलण्यातून दिसण्यात येत नाही. परंतु खरोखर संगोपन हे निश्चित मुलांपेक्षा जास्त चांगलं केलं जातं. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी दोन्ही देखणे बैल आहेत. बैलांची मेहनत पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते त्यांना खूप छान सुंदर मनुष्य सजवलेत. आणि आजचा योग चांगला आहे. कार्तिकी एकादशी असतानाच्या चांगल्या दिवसाला आपण इथे ही मुलाखत घेतोय. म्हणून पुढचा प्रश्न विचार. पुढचा प्रश्न मला आपल्याकडे अनिकेत, एक मुरुड तालुक्यातील नामांकित गाडीवान आहेत. तर त्यांना असं विचार आहे की तू स्वतः अनिकेत पालवणकर आहे सोबत, तर तू स्वतः गाडी हाकलायला बसतोस, आयोजन कमिटीमध्ये पण आहेस तू. तर बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या काय बदल झाले पाहिजे तुला वाटते? बैल क्षेत्रामध्ये सध्या तरी योग्य आहे. काही चेंज म्हणजे आयोजनामध्ये किंवा लावायला पाहिजे. ज्या कमिटीच्या गाड्या आहेत त्या कमिटीच्या पहिला हे भेटतोय,
बाहेरच्या गाड्या पाहुणे म्हणून जातात, त्यांचा पाहुणचार हा कमी प्रमाणात होतोय. हा व्हायला पाहिजे बाहेरच्या गाड्यांचा. हा विषय. आणि अंतर थोडं कमी व्हायला. किती आता अंतर सध्या किती आहे आपल्या समुद्र किनाऱ्यावर पळवायची झाली तर? नाही केलं तरी 3 किलोमीटर होतं येऊन जाऊ जाऊन. ते किती अंतर असायला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे? म्हणजे बैलांना सुद्धा एक 2-1 किलोमीटर व्हायला पाहिजे आत्ताच्या पोझिशनला. आणि अजून एक तू सुद्धा कर्नाटकवरून बैल आणण्यासाठी नियोजन करतो, तर या कर्नाटक पाड्यांमुळे आपल्या बैलांच्या खरेदीवर खूप परिणाम झाला. बराच काय आपल्या सांगशील त्यासाठी? कारण आपल्याकडले जे शेतकरी आहेत त्यांचे बैल गोट्यात बांधून राहिले आहेत. त्यांनी जी तयारी केली की माझा बैल विकला जाईल, पुढे म्हणजे असं जायचं की माझा बैल एवढ्याला जाईल, त्या पैशातून मी हे करेन ते करेन, तर त्यांच्या नियोजन त्यांचं कुठेतरी ठप्प झाले कर्नाटक पॅटर्न. म्हणजे बऱ्याच प्रमाणात झालेला आहे. बऱ्याच प्रमाणात झालेला आहे. आणि हे कर्नाटकी पॅटर्न बोलायला रिझन थ्रो झालेला आहे. आणला वर्ष 1.5 वर्ष धावणार, बैल बाद होणार. तसं आपल्या इथला बैल, शेतकऱ्याचा बैल कसा 3 वर्ष कसत होता, कसून नंतर मैदानात उतरत होता, तो लास्ट पण टिकत होता. आजच्या पोझिशनला तसा नाही राहिलाय. आज सामान्य माणसांचं मरण झालंय याच्यात. आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत बाबूशेठ मुरुडकर. हौशी व्यक्तिमत्व आहे. खरं तर अनेक वर्षाची माझी त्यांची दोस्ती आहे, परंतु आजचा हा योग चांगला आहे. या योगामुळे खरं तर माझा मित्र मनू डायरी, मनूच्या माध्यमातून आपण या चॅनल मार्फत ही इथे मुलाखत चालू आहे. आणि असं व्यक्तिमत्व ज्यांना अतिशय आवड क्रिकेटची, कुस्तीची आणि त्याचबरोबर बैलगाडी. तर एक छोटासा प्रश्न विचारतोय तुम्हाला, बैलगाडी क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही उतरलात त्यावेळेला तुमचा मित्र परिवार मला वाटतं मोठ्या प्रमाणात झाला असेल, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? मला क्रीडा म्हणजे मर्दानी खेळ बोलताना हवे. लहानपणापासून आमच्या वडील माझे कुस्ती संघाचे वाजतात, तसेच अलिबाग मुरुड रोहाचे बानकटीचे वाजतात माझे वडील. आणि त्यांच्या सोबत मी जाऊन कुस्ती, क्रिकेट हा मी आता 55 क्रॉस केलं तरी अजून पण मी वन डाऊनचा बॉलर, ओपनिंगचा बॉलर आणि वन डाऊनची बॅटिंग माझी चालतो. माझा लहान भाऊ किपर आपल्या अलिबागमध्ये किपिंग बोलांचे जगदीश मुरुडकर आणि बाबुराव मुरुडकर हे नामचीन दोघं किपर असतात. आणि दुसरी गोष्ट बॅटिंग बॉलिंग हे अष्टकुली म्हणजे आमच्या घरामध्येच हे झालं क्रिकेटचा शौक. आता माझ्या भावाचा मुलगा नीरज मुरुडकर हा 12वी होऊन आता चांगल्या स्टुडिओमध्ये खेळतो. माझा मुलगा हर्षल मुरुडकर. आता त्या दुसरी गोष्ट बैलगाडी क्षेत्र बोलता. बैलगाडी क्षेत्र बोलल्यानंतर आज बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये ओळख ही अशी झाली, बैलगाडीचे क्षेत्र हे नामचीन क्षेत्र म्हणजे गरीबापासून हे श्रीमंतापासून नामचीन क्षेत्र आहे. बैलगाडी क्षेत्र श्रीमंताने हलूचा चालूचा श्रीमंत हा त्याच्यात बैल असं नाहीये, पण बैलगाडी क्षेत्र हा जो खरोखर बैलगाड्यावरती प्रेम करतो त्याचं क्षेत्र आहे. आणि दुसरी गोष्ट बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर माझी नामचीन ओळख अति ओळख झाली बैलगाडीमध्ये. ओळख झाल्यानंतर मी वास्तव माझ्या काशीतला आहे गणेश कासार यांच्या क्षेत्रातून मी काशीतमध्ये यांच्यापासून मी बैल घेतलेले. आणि दुसरी गोष्ट अलिबाग तालुक्यामध्ये मी जेव्हा गेलो, निलेश पाटील हे आम्ही 91-92 पासून क्रिकेटपासून आमची ओळख निलेश पाटील हे. आणि बैलगाडी क्षेत्रात कॉमेंटेटर बोलून यजमान एक नंबर यजमान आणि 2 नंबर बोलल्यानंतर त्याच्या हातामध्ये माईक समालोचक, ज्याच्या हातामध्ये समालोचक माईक आणि त्याच्या वाणीतून जी वाणी आणि निलेश पाटीलची अशी वाणी आहे देवशिकी वाणी, वक्तृत्व चांगलं वक्तृत्वाला तोड ना त्यांच्यामध्ये. आणि त्यांच्यापासून अलिबागमध्ये आज माझे भाचोंड बेलोशी बोलून तर मला पूर्णपणे मामा या नावाने ओळखतात आणि इतर ठिकाणी मुरुडकर शेठ म्हणून ओळखतात बैलगाडी क्षेत्रामध्ये. आणि बैलगाडीच्या क्षेत्रापासून मित्र परिवार जोडला गेला तर असामान्य. आणि तिन्ही खेळ आहे ते मातीतले आहेत. म्हणजे जरी कुस्ती झाला, क्रिकेट झाला आणि बैलगाडी हा रांगडा खेळ आहे, मातीतला खेळ आहे, मर्दानी खेळ आहे. आणि आपण नक्कीच तुम्ही मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात जोडलेले आहात. मला वाटतं माझं कौतुक करतायच, परंतु माझ्या कौतुकाबरोबर तुम्ही खूप मोठा मित्र परिवार जोडलेला आहात. कारण आहे त्याचं तुम्ही थोडेसे भावनावश झालेले आहेत, बोलताना तुमचे शब्द थोडेसे तुटक येतात, पण हे आनंदाश्रू आहेत. हे तुमचे भाऊ आहेत जगदीश ना, मी अनेक वेळा त्यांना किपिंग करताना पाहिले, म्हणजे एक चांगला क्रिकेटर त्यांना सुद्धा पाहिलं. तुमचे जावयांना खूप आवड आहे. परंतु आज बैलगाडी विषयी मला तुम्हाला खास करून विचारायचं आहे. हे जे काका आले त्यांचं नाव काय? गणेश कासार. तुमचे नाव आम्ही ऐकलेलं आहे, गणेश कासार आप्पा म्हणून तुम्हाला ओळखतात. आपण तुम्ही काय सांगाल, मित्रपरिवार बैलगाडीमुळे कसा एक जमा होतो?
सांगा ना, बोला तिथून, हातात पकडलात तरी चालेल. बैलगाडी क्षेत्र म्हणजे भरपूर मला आवड आहे. मी 86 सालापासून गाड्या करतो बैलगाडी. मी स्वतः जोडी इतर भरत बिलेशनची गाडीवर बसतो, तिच्यावर हॅट्रिक मारून दिलेली आहे. नांदगावमध्ये चोरग्यांची गाडी, रामदास चोरगे त्यांची शमीची हॅट्रिक मारून दिलेली आहेत. अशा अनेक लोकांच्या हॅट्रिक मारून दिली. गायकवाडाच्या गाडीवर असायची पहिला, तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करायचे चोरगेंच्या गाडीवर सुद्धा? अच्छा. स्वतः मी ड्रायव्हिंग असायची. आमची उमेश शास्त्राची गाडी, त्याच्यावर गाडी मी स्वतः ड्रायव्हिंग. जे माझे आता भरपूर ड्रायव्हर शिकलेले आहेत माझे मागे. पण अलिबाग मुरुड मध्ये अनेक फायनल सम्राट आहेत. मोजम शेठ हसवारे असतील, भरत शेठ बोलुशे असतील, कोतवाल, अविनाश कोतवाल, त्यांच्या वेळेला गाडीवर मीच असायचं त्यांच्याबरोबर फायनल. हा, मंगेश कमाने, असे अनेक नामवंत. झाले ड्रायव्हर सगळे. अच्छा. हा, म्हणजे मी पहिल्या गाडीवाला त्यात झालो आमच्या कुटुंबामध्ये. नंतर आमचा उमेश, संदीप सध्या बोलता तो, हा, संदीप चाचे. मागून शिकले. पण आमची कासरकोटी पण सगळी बैलांच्या हौशी. अच्छा. प्रत्येकाकडे बैल आहेत, प्रत्येकाकडे जोडे आहेत आणि सगळे हौशी. तर बैलगाडी क्षेत्रातून तुम्हाला रायगड जिल्ह्यात अनेक मित्र मिळाले. मित्र आणि भरपूर मला आपण नावाने ओळखतात जास्त. गणेश कासा नावाने कोण नाही ओळखत. आणि त्यात मी आता कमिटीवर अध्यक्ष असल्यामुळं जास्त ओळखतात, जास्तीत जास्त ओळखतात. आणि पहिल्यापासून गाडी मी 2-3 वर्ष गाड्याला बंद झालो होतो. आता मोठा ऑपरेशन झाला होता, तर ह्या वर्षी परत मी गाडीवर सुरुवात केली. आता मध्ये माझा मुलगा बसायचा, आता मी स्वतः बसायला गाडी परत. नाही स्वतः. वय किती आहे माझा आता 60 चालू म्हणजे झाला पूर्ण. अजून तरी सुद्धा समुद्र किनाऱ्याच्या गाडी 60 पूर्ण झाला. मी आता ह्या वर्षी परत सुरुवात केली गाडीला. परत गाडीवर बसणार. चालू आहे गाडी. बाबूशेठ, या वर्षाच्या हंगामाची सुरुवात सरळ बंदरातून होते. येणाऱ्या 23 तारखेला शर्यत आहे. आपली गाडी तिथे उतरणार का शर्यतीत? चाललंय. बोलणं झालं माझ्या गावांसोबत आणि माझा ड्रायव्हर, माझा जो नियोजन किंग आहे अनिल पारवणकर, तर काय करायचं. तर मी सांगितलं तुम्ही आणि जावई दोघं गाडी घेऊन जा. माझा धंदा असल्या कारण, ड्रायव्हर असल्या कारण मी सकाळी येऊ शकत नाही. आमचं नियोजन झालं ड्रायव्हरचं माझं का आपण गाडी नाही तिथे. किती फेरे झाले आतापर्यंत तुमचे? आतापर्यंत माझे पूर्ण समुद्र किनारी 5 फेरे झाले. 5 फेरे झाले, म्हणजे बऱ्यापैकी रेंज मध्ये बैल आलेली आहेत. हो. आणि निश्चितच पहिल्या शर्यतीमध्ये आपली गाडी उतरणार आहे. संदीप भाऊंनी ठेवलेली शर्यत आहे सारळ इथे. हो. सकाळी शर्यत आहे. हो. तर निश्चित तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आहेत. धन्यवाद. त्या शर्यतीबद्दल जरा बोलतो. आपण मागच्या देशमुख बंधूंची मुलाखत घेतली तेव्हा एक बक्षिसाचा उल्लेख केलेला. आणि महत्वाचं म्हणजे या शर्यतीमध्ये बक्षिसाचं स्वरूप चांगलं ठेवलेलं आहे. म्हणजे एक कॅश प्राईज पैशा स्वरूपात देणार आहेत. तर असे बदल झाले पाहिजे का बैलगाडी क्षेत्रामध्ये? मला असं वाटतं, जो बैलगाडी मालक आहे, मालक हा बक्षिसाच्या पातळीसाठी जात नाही. मालक हा खरोखर त्याच्या बैलगाडी जेणेकरून नंबर पात्र होण्यासाठी कसं असतं तुम्हाला सांगू. बैलगाडी आता मी आता एवढं बघतोय गजावले, प्रत्येक मालकाची इच्छा काय असतं, माझ्यावरती 4 ना पण 5व्यांदा तरी गुलाल पडू दे. त्याच्यामुळे मला असं एक बैलगाडी संघटनेला काय यजमानाने सांगायचं असतं, आम्ही जो मालक असतो हौशीसाठी येतो. तुम्ही प्रत्येक गटामध्ये 7 ते 8 गाड्या लावा माती बंदरला. तुम्ही बक्षीस मध्ये पाकिटमध्ये किती भरलं आम्हाला आनंद आहे. 4 गाड्यातून 5व्या जरी गुलाल पडला तर त्याचा अख्खं कुटुंब आनंदित होतं. त्याच्यामुळे कमीत कमी गटामध्ये 8च्या वरती गाड्या लावू नका माझ्या माती बंदरला. जेणेकरून बैलगाडी पण सुरळीत धावतील आणि नुकसान पण होणार. नुकसान कसं 8-10, 15 गाडी नुकसान होतं. दुसरी गोष्ट काय, नुकसान कसं सर्वसामान्यांना परवडत पण नाही. प्रत्येक बांधवांना नुकसान झालेलं आहे. किंवा खाणं दिलं बैलांसाठी, ते सर्वात योग्य राहील खाना दिला तर. कारण आम्ही आता दादा माझ्यासोबत आहे, 2-3 मुलाखती आम्ही घेतल्या, त्याच्यामध्ये सातत्याने हा प्रश्न विचारला जातोय की बैलगाडी मध्ये बक्षिसाचं स्वरूप काहीतरी चेंज झालं पाहिजे. प्रत्येक गटासाठी समजा बास्केट जरी दिलं ना तरी ती योग्य वाटत. म्हणजे कसं मला समाधान वाटेल बैलगाडी मला, एक आधार वाटत. आणि बक्षीस काय असतं माहितीये, आज जो यजमान असतो तो बिचारा इकडून तिकडून गोळा करून तो बक्षीस आणतो नाही असं नाही. यजमानाकडे काय फाटलेला पैसा नाही, ते कुठून तरी इकडून एकमेका मित्रपरिवार गोळा करून काय देणगी स्वरूपामध्ये तर सर्वच यजमान काय स्टॉकचा पैसा करून नाही आहे मंडळ. आजकाल माती बंदर बोलल्यानंतर माती बंदरात खर्च 1.5 लाख रुपये अगोदर होतो. तर त्याच्यामुळे माझं असं माझं प्रांजळ मत आहे की कमीत कमी प्रत्येक गटात तुम्ही आम्हाला भाड्याचे घेऊन द्या, आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे. तर आप्पा मगापासून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आप्पा जुने गाडीवान आहेत. तर तुम्ही काय सांगाल, जे बक्षिसाचं स्वरूप आता थोडं बदलत चाललंय, म्हणजे कॅश प्राइस मध्ये आता बक्षीस ठेवलेलं आहे, तर त्याचा कसा फायदा एखाद्या गाडीवाल्याला होईल? तरी पण आता जरी बक्षीस पैशा स्वरूपात दिला तरी ते चांगलं आहे. कारण जो गाडीवाला आहे कोण, तो टेम्पो घेऊन जातो किंवा मुलं सोबत असतात त्याच्याबरोबर,
त्यांचा खर्च असतो, त्यातून थोडाफार तो फरक पडेल त्याच्यामध्ये. ही गोष्टी चांगल्या पैशा स्वरूपात पण हातभार लागेल. हा. आप्पा खूप जुने गाडीवान आहेत आणि आता बक्षिसाचं स्वरूप बदलायला पाहिजे याच्यासाठी आमचा पण प्रयत्न चालू आहे. आणि आता जी शर्यत लागली त्याच्यामध्ये बक्षिसाचं स्वरूप कॅश प्राइज आहे. तर तुमच्या माहितीत अशी कोणती स्पर्धा आहे का ती याच्या आधी मोठं बक्षीस होतं कॅश प्राइज मध्ये? अशी एक स्पर्धा झाली नागाव साताड बंदरामध्ये. महेंद्रसिंह दलवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने होत्या गाड्याच्या. तर त्यांनी स्पर्धेला बक्षीस मोठी ठेवली, काहीतरी 51,000ची बक्षीस होती ती. तर पैशा स्वरूपात सगळ्यांना ती उपयोगी आहे. तर आपल्यासोबत जगदीश मुरुडकर म्हणजे काकांचे छोटे बंधू आहेत. तर का तुम्ही काय सांगा, बैलगाडी क्षेत्र तुमच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे? बैल क्षेत्र म्हणजे वडिलाही गेलेली आहे गाडी पहिलीपासून, त्यामुळे माझा मोठा भाऊ बाबू मुरुडकर आणि आमचं मुरुडकर बंधू या क्षेत्रामध्ये सगळ्यांची ओळख झाली रायगड जिल्ह्यामध्ये, त्यामुळे आम्हाला सगळी ओळखतात. आणि ही गाडी आमची कायमची राहणार आहे, सेमी फायनल पण हाकलणार आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत ॲटम बाई जॉईन झालेले आहेत. म्हणजे नाव त्यांचं आहे यतीशा मुकादम, परंतु ॲटम बाई म्हणून ते बैलगाडी क्षेत्रामध्ये नामोल्लेख आहे त्यांचा. तर आणि बाबूशेठ मुरुडकरांसोबत चांगले त्यांचे घरोघरचे संबंध आहेत. तर काय सांगाल तुम्ही बाबूशेठ मुरुडकर बद्दल आणि एकंदर बैलगाडी क्षेत्रात? बाबूशेठ मुरुडकर यांच्याशी तर आमची पहिली ओळख नव्हती. मी जेव्हा पहिला मैदान भरवलेला माझ्या खूप स्वतःच्या गावातला, माझं नाव यतीशा मुकादम उर्फ आयटम बाई म्हणून मला बोलतात. माझे संगती माझा एक मित्र आहे नवाज पेरेकर. आम्ही दोघेच असे आहे की पूर्ण बंदर बनवण्यापासून शर्यती भरवण्यापासून आम्ही हे काम करतो. त्यावेळी पहिल्यांदा बाबूशेठ मुरुडकर हे आले आणि बोलतो आम्हाला गाडीचं हे करायचं आहे. तिथपासून जी आमची ओळख झाली, त्यामुळे प्रेम भावना एवढे वाढले का आता आमचा संबंध एक घरासारखा आहे. आणि त्याच्या संदर्भात कसं आहे की ह्याच्या अगोदर जे मी भाट आणि शर्यती आयोजित करत होतो ते शिरकोली भाटात करत होतो. त्याच्यानंतर आम्ही स्वतःच्या गावात भाट बनवला. नवाज पेरेकर आणि मी दोघांनी मिळून भाट बनवला. 2-3 वेळा शर्यती भरवले. अगदी 3 वर्ष आम्ही सलग कार्यक्रम चालू आहे. आम्ही स्वतः शर्यती भरवतो, स्वतःचा भाट बनवतोय. म्हणजे तुम्ही स्वतः आयोजन सुद्धा करता? स्वतःचं आयोजन सुद्धा करतो. मग तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न असेल की आयोजन करता तर ते बक्षिसाचं जे स्वरूप आहे, तुम्ही तुमच्या आयोजनामध्ये काही बक्षिसाचं यावर्षी काही नवीन करणार का? बक्षिसाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो का जे पूर्ण रायगड जिल्ह्यात जे बैलगाडी शर्यती झाले त्याच्यात एकच आयटम बाई आणि नवाज पेरेकर ह्या दोघांनी भाट बनवला, त्याचं कधी भाटाची फी घेतलेली नाही. आणि फायनल पासून ते पहिल्या गटाची फायनल पर्यंत फी फक्त 500 रुपये राहिलेली आहे. ही तुम्ही कुणालाही विचारू शकता. का की माझ्या इथे ज्यांनी पण गाडी हाकललंय का की कसा एक गरीब माणूस पण आपल्या शर्यतीत भाग घेतो. प्रश्नाचं स्वरूप वेगळं आहे. त्यांनी विचारलं की नव्या पर्वाची सुरुवात यावर्षीच्या आयोजनामध्ये काही नवीन काही भरवली ना तर आमचा विचार असा आहे का बक्षीस जो आहे ना ते पैसे एमएलए भरून ते पहिले आधी आम्ही करायचो, म्हणजे आमचे मोठे करायचे हे बघून आमचा नियोजन असं चालू आहे का ते पाकिटा भरायचे पैशाच्या संदर्भात जे काय होईल ते, जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्या पैशाचा आधार. हा त्या कसं गाडी भाडा बोला किंवा बैलांचा खाद्य बोला काही त्यांना जो पोस्टापर्यंत करू शकतात. आणि तुम्ही आयोजन करता, तुमची स्वतःची जोडी आहे किंवा तुम्ही गाडी हाकलायला बसता का? माझी स्वतःची जोडी नाही, मी गाडी हाकलायला बसतो. मी पहिले गाडी हाकलायची बालासाहेब पवार पार्सलचे फायनल त्यांच्या संगती मी गाडी हाकलायला बसायची. आणि आता मी गाडी हाकलतो शेरसरचे रोहन पाटील त्यांची मी गाडी हाकलतो. तेव्हा शिकवले पण मी, हाकलतोय पण मी. आणि अनेक असे मित्र आहेत जे कधी त्यांचा ड्रायव्हर नसले की आपण तिथे दिसलो तर गाडीवर बसवतात, मी गाडी हाकलतो. नाही, म्हणूनच म्हटलं जातं की नाद एकच बैलगाडा शर्यत. तुमची स्वतःची जोडी नाहीये, परंतु तुम्ही शर्यत भरवताय, आयोजन करताय, नियोजन करताय, खूप मोठी गोष्ट आहे. पण नाद या शब्दाचा अर्थच आहे. कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण ज्या वेळेला शर्यत पाहायला जातो त्यावेळेला अनेक जणांनी टी शर्ट घातलेलं असतं, परिधान केलेलं, त्याच्या पाठीमागे नाद येतो बैलगाडा शर्यत. पण तुम्हाला भेटून सुद्धा मला आनंद झालाय, कारण तुम्ही स्वतः आयोजक आहात. स्वतःची गाडी जरी नसली तरी एक उत्तम रायडर आहात तुम्ही, एक चांगले ड्रायव्हर आहात आणि त्याचबरोबर स्वतः आयोजक सुद्धा आहात. त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर काका खूप म्हणजे तिसरी पिढी आहे तुमची बैलगाडी क्षेत्रामध्ये. तर मला असं विचारायचं जे जुने फायनल सम्राट आहेत ते आता बैलगाडी क्षेत्रातून कुठेतरी माघार घेतली त्यांनी, पण असे कोणते फायनल सम्राट आहेत जे पुन्हा जर बैलगाडी क्षेत्रामध्ये आले तर या बैलगाडी क्षेत्राला अजून रंगत येईल?
काय असतं जर ते जुने खाण्या समाज आले तर खरोखर नवीन पिढीला काय त्यांच्यापासून चालना होईल आणि फिरायला भेटेल आणि त्यांचं बैल बघून आपल्यामध्ये आपण थोडी मजा वाटेल आपल्याला त्यांच्यासोबत आपण धावतो म्हणजे आपल्याला गोष्टीचा आनंद वाटेल. तर जुने खाण्या समाजानंतर काय गुरव बंधू धुराट, विजूभाऊ कवले, तसेच मोहन शेठ नाचगाव, मोहजम शेठ आसावरे, बाल्या पाटील शेजारी सिंग मोड्या बैल होता तो नामचीन त्यांचा बैल होता सिंग मोड्या. खरं तर सिंग मोड्या त्यांचा बैल तसा आपला पिलनकर बाबू पिलनकर तो असा बैल सिंग मोड्या होता. त्याच्यावर सिंग मानेखाली होतं पण एका शर्यतीमध्ये दोनदा पळत होतो बैल डबल पळत. तसेच मिया शेख रामराज, हसन शेख, तसे आठवणीतलं बोललं आता चालू आठवणीतलं तर वंजू शेख हे नामचीन गाडीवाले खाणे सम्राट नाही आहेत. पण जेवढे गाडीवाले नावं घेतली आठवणीतल्या त्यांच्या ते जर आलं परत तर आम्हाला त्या गोष्टीचं नवीन गाडीवाल्यांना जरा काही प्रेरणा पण भेटेल आणि आनंद वाटतो. आणि मिया शेठचं नाव येतं. मिया शेठचा विशेष म्हणजे एक छोटा बैल आणि एक मोठा बैल समुद्र किनाऱ्यावर सुद्धा तो बैल नंबरात आहे. आमच्या काशीत मध्ये 2004ला तरी नंबर मारला होता. अजून एक त्यांनी चांगली आठवण दिली. हसन शेठची एक जोडी चांगली असायची, काळी बैल अगदी बोलकर बैल आणि चांगले पलायचे ते बैल रामराजचे हसन शेठ. जुन्या आठवणींना थोडासा उद्याला दिला बाबू शेठनी. हो तसंच मोहन बेंडू सारखे जर आले अजून पण ते हयात आहेत ते नाहायचं नाही आणि त्यांची इच्छा आहे या क्षेत्रामध्ये पण काय त्यांचं देवी गुण आहे ते समजत नाही. जोडी आहे त्यांची पण अजून पण काही जोडी बाहेर काढलेली नाही आणि काढावं अशी आमची इच्छा आहे. यावर्षी कदाचित आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो आज आपण मुरुडकर बंधू यांच्याकडे आलो, त्यांच्या बैलगाडी क्षेत्राविषयी जाणून घेतलं आणि त्यांचा काशीद येथे साई किशन नावाचं रिसॉर्ट आहे. त्याच्या म्हणजे संडे आहे एवढी सगळं क्राऊड आलेलं आहे त्यांच्याकडे तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याच्याबद्दल काय तुमचे खूप खूप आभारी आहात आम्ही. तसेच जसे तुम्ही माझे आभार मानलेत आज तुमचे मुले निलेश पाटील मल्याण आणि युट्यूबचे तुम्ही खास सर्व आहात मनु पारेकर तुमच्या मुले आज खरोखर मला आनंद झाला. तुम्ही मला ते वेळ दिलात माझ्या रिसॉर्टमध्ये येऊन तुमची जे माझ्यासोबत मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमचा आभारी तर आहे. शिवाय ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जे बैलगाड्या मुलं आज मला 2 माणसं ओळखायला लागली. ओळख तर होती माझी नावाची ना पहिल्यापासून पण बैलगाडी क्षेत्रामध्ये मुरुडकर बंधू हे 83 पासून नामचीन नाव आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. आता त्याचे तुमच्या आता त्याला आणखी नामचीन झाले आणि बैलगाडी क्षेत्रात मित्र वर्ग माझा अलिबाग विभाग असो मुरुड आज काशीद मध्ये तर माझा खरोखर मी काशीदच्या 75% गावालाच आहे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला मुरुडकर शेठ या नावाने काशीदमध्ये ओळखतात. आणि काशीद रोहामध्ये काय माझे मित्र बैलगाडीचे आहेत आपले आयटम आहे सारखे ट्रेन मध्ये आहेत काही आपले मित्रवर्ग बैलगाडी मुलं भरपूर माझे मित्रवर्ग जोडले गेले आणि जसा माझ्यासोबत त्यांचा आशीर्वाद आजपर्यंत आहे आणि पुढे राहावं हीच माझी देवाचं प्रार्थना का माझ्या खरोखर आणि वाद करणं हा मला वादाला मला माझ्या नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि हाऊस म्हणून मी करतो संध्या टोपाकेला. तर नक्कीच धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे मी सर्व रसिक प्रेक्षकांना सर्व गाडा मालकांना सांगू इच्छितोय मनु डायरी युट्यूब चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा. मित्रांनो माझ्या मित्राचं हे चॅनल आहे, मी त्याच्या बरोबर जातो, तो माझ्या बरोबर येतो, आम्ही एकमेकाला सहकार्य करत असतो. परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक मुलाखत घेत असताना मला वाटते अजून काही गाडीवान असतील जे खालच्या गटापासून अगदी फायनल मध्ये या गाडा मालकांना मी विनंती करेन की आपली मुलाखत तुम्ही देत जा जेणेकरून आपली ओळख ही 7 समुद्र पार अर्थात संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशभरात पाहिलं जातं. तर नक्कीच या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती करतोय. तर धन्यवाद मनु, तुला सुद्धा धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आलो, आपल्याला ही संधी दिलेली आहे मुलाखत घ्यायला. तर सर्वांना ही विनंती असणार आहे की माझ्या मित्राचं हे खास करून आमचे बाबू शेठ आहेत DV पारंगीचे राहणारे आहेत. या ठिकाणी आज काशीदला आम्हाला बोलवलंय साई किशन रिसॉर्टला आणि या रिसॉर्टला सुद्धा येऊन भेट द्या मित्रांनो. खूप छान इथे जेवणाची अतिशय उत्तम सोय आणि राहण्याची उत्तम सोय, त्याचबरोबर स्विमिंग पूल वगैरे आहे. तर निश्चितच आजच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितोय आम्हाला दोघांना इथे स्वतःहून त्यांनी बोलून घेतलं
त्यांचे जावई आहेत राकेश जोशी, त्यांचा भाऊ आहे, त्यांनी आम्हाला स्वतःहून बोलून घेतलं. खूप खूप धन्यवाद. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच. पण व्हिडिओच्या खाली हाईपचं एक बटन आहे, त्या हाईपला सुद्धा हाईप बटन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि पुन्हा एकदा यांनी आपल्याला एवढा वेळ दिला त्याबद्दल आभार मानतो आणि आजची व्हिडिओ इथे संपवतो. थँक्यू. आणि 23 तारखेला जी बैलगाडी शर्यत आयोजित झाली आपल्या अलिबागमधील पहिली शर्यत आहे. तर त्या बैलगाडी शर्यतीमध्ये जे स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यांना, गाडा मालक, त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या हंगाम आपला अलिबाग मुरुड बैलगाडी क्षेत्राचा खूप चांगला जावो अशी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. नाद एकच.